नमस्कार मित्रांनो, GR स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शासन निर्णय असतील, शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी GR स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल. चला तर सुरू करूयात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शन संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात नवीन NPS योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात UPS लागू करण्याबाबत सदरील शासन निर्णय आहे. वित्त विभाग, महाराष्ट्र शासन, दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीचा. शासन निर्णय. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजेच नवीन NPS 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने 24 ऑगस्ट 2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीम UPS शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वरील दोन्ही पेन्शन योजना जसे की स्टेट गव्हर्नमेंटची नवीन NPS आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची UPS या दोन्हीपैकी एकाची निवड कर्मचाऱ्यांना करायची आहे आणि त्याचा वन टाईम ऑप्शन एक वेळचा विकल्प त्यांना देता येईल. दोन्हीपैकी एका पेन्शनची निवड करता येईल. तसेच राज्य शासनाची नवीन पेन्शन योजना निवडल्यानंतर कर्मचाऱ्यांना जर वाटलं किंवा आपल्याला केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये आपल्याला त्याचं सदस्य व्हायचं आहे किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर 31 मार्च 27पर्यंत तुम्हाला या ठिकाणी संधी आहे. त्याचा तुम्ही विकल्प भरून देऊ शकता आणि या पेन्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु 27 पूर्वी एकदा विकल्प दिल्यानंतर परत त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. बघा, हा शासन निर्णय जो आहे शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, कृषीतर विद्यापीठे, शासकीय अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठातील जे कर्मचारी आहेत, जे सभासद आहेत NPSचे, त्यांना योग्य त्या फेरफारासह हा शासन निर्णय लागू राहणार आहे. बघा, राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात नवीन NPS योजनेची ठळक वैशिष्ट्ये बघा. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणुकीविषयीची जी जोखीम आहे ती जोखीम राज्य शासनाने स्वीकारलेली आहे आणि नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे जे कर्मचारी असतील त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या शेवटचं जे बेसिक आहे त्या बेसिकच्या 50% इतके पेन्शन तसेच त्यावरील महागाई भत्ता तसेच निवृत्तीवेतनाच्या म्हणजे पेन्शनच्या 60% इतके कुटुंब निवृत्तीवेतन म्हणजेच फॅमिली पेन्शन त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळेल. म्हणजे बघा, या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जो आहे तो शेवटच्या बेसिकच्या 50% इतकं निवृत्तीवेतन मिळणार आहे आणि त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन ही एकूण पेन्शनच्या 60% या ठिकाणी मिळेल. बघा, मुद्दा क्रमांक 2. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या या शासन निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या ऑलरेडी काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असतील तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी म्हणजे ॲन्युटी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अर्थात NPS अंतर्गत अनुज्ञेय म्हणजे देय असलेल्या वार्षिकी अर्थात ॲन्युटी मधीलच लाभ लागू राहतील व दिनांक 1 मार्च 2024 पासून सुधारित NPS योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तीवेतनधारकास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील. बघा, वरील योजनेअंतर्गत कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदान कॉन्ट्रीब्युशनशी निगडीत असणार आहे. ज्या कालावधीसाठी सभासदाने कॉन्ट्रीब्युशन अर्थात अंशदान भरलेले नसेल त्यावरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणना येणार नाही. म्हणजे एखादा त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचा गॅप पडलेला असेल, कॉन्ट्रीब्युशन कपात झालेलं नसेल तर तो सेवा कालावधी म्हणून त्या ठिकाणी धरण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांनी ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी सेवा कालावधी म्हणून या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल. बघा, मुद्दा क्रमांक 4.
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रयोजनार्थ रक्कम काढण्यास मुभा नाही. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये की तुम्हाला नवीन NPS योजनेअंतर्गत तुम्हाला जुन्या NPS योजनेअंतर्गत जो काही तुमचा जे कॉन्ट्रिब्युशन जमा असेल 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, ते तुम्हाला या नवीन सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत तुम्हाला ते संचित निधी आता काढता येणार नाही. हा एक मित्रांनो या पेन्शन योजनेचा एक ड्रॉबॅक आहे. तर बघा, रक्कम काढता येणार नाही. तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन अर्थात NPS अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीतून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक राहील. म्हणजे यापूर्वी काढलेले असतील तुम्ही काही अडीअडचणीसाठी पैसे, तर ती सुद्धा रक्कम तुम्हाला 10% दंडासह व्याजासह भरणे आवश्यक राहील. ही मोठी या ठिकाणी मित्रांनो या पेन्शन योजनेमधली आपल्याला त्रुटी म्हणता येईल, ड्रॉबॅक म्हणता येईल, चूक म्हणता येईल की आपलेच पैसे आपल्याला या नवीन पेन्शन योजनेअंतर्गत काढता येणार नाहीत. मग कितीही गंभीर समस्या कर्मचाऱ्यासमोर असतील तरीही कर्मचारी या ठिकाणी हतबल होणार आहे. ही एक मोठी त्रुटी आहे. बघा, मुद्दा क्रमांक 5, कर्मचाऱ्याची 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% वेतन देय राहील. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे. किमान 20 वर्ष सेवा या ठिकाणी या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये असणं आवश्यक आहे. 20 वर्षापेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात त्यांना पेन्शन मिळणार आहे. बघा, कर्मचाऱ्याची 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन मिळणार आहे. बघा, मुद्दा क्रमांक 6, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत स्तर 1 मध्ये जमा झालेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याची 30 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय देण्यात आलेली सुविधा योजनेअंतर्गत उपलब्ध असणार नाही. म्हणजे बघा, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शासन निर्णय जो होता 30 सप्टेंबर 2022 नुसार स्तर 1 मध्ये अंशदानाची रक्कम गुंतवण्याची जी काही मुभा होती ती या नवीन पेन्शन योजनेमध्ये त्यांना मुभा असणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनामध्ये असणार नाही. म्हणजे जे कर्मचारी राजीनामा देतील त्यांना ही योजनेअंतर्गत पेन्शन मिळणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील. बघा, मुद्दा क्रमांक 8, या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर किमान राष्ट्रीय निवृत्तीवेतन 7,500 इतके राहील. बघा, 10 वर्षे सेवा झालेली असेल तर कमीत कमी 7,500 रुपये इतकी फिक्स पेन्शन मिळणार आहे. परंतु ही देखील एक मोठी त्रुटी आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण 15-20 वर्षांनी रिटायर होणार आहोत आणि त्यावेळेस 7,500 या पेन्शनमध्ये घर खर्च कसा भागवायचा हा एक गंभीर प्रश्नच आहे कर्मचाऱ्यासमोर. कारण 2005ला लागलेले कर्मचारी आता जवळपास 20 वर्ष होत आहेत. आणखीन ते पुढील 5 ते 10 वर्षात म्हणजे 2030-35ला रिटायर होणार आहेत. आणि त्यांना जर 10, 15,000 आणि 20,000 पेन्शन मिळत असेल तर त्याच्यामध्ये खर्च भागवणं इतकं सोपं नाही. बघा, 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास त्यांना निवृत्तीवेतन मिळणार नाही. ही एक मोठी गंभीर चूक आहे, या त्रुटी आहे. ही योजना बघा, ही योजना मुद्दा क्रमांक 9, ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने या संदर्भात आवश्यक ती कारवाई पार पाडल्यावर तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या समवेत अन्य कर्मचाऱ्याच्या संदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून 1 मार्च 2024 पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत व होणार आहेत अशा कर्मचाऱ्याकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्यास आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल. मात्र सदर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील त्यांचे अंशदान अद्ययावत भरणा केलेले असणे आवश्यक आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीतून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणारे 40% वार्षिकी
म्हणजे ॲन्युटीतून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील। त्या संदर्भाने योजनेच्या अटी व शर्ती विहित करून त्या संदर्भात कार्यपदी PFRDAच्या मान्यतेसह अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण नवीन राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना याचे काही फायदे आणि तोटे पाहिलेले आहेत। तर मित्रांनो, हा विकल्प जो आहे आपल्याला तो 31 मार्च 2025 पूर्वी या ठिकाणी या सुधारित पेन्शन योजनेचा, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन पेन्शन योजनेचा विकल्प 31 मार्च 2025 पूर्वी तुम्हाला विकल्प देऊन या ठिकाणी या पेन्शन योजनेची निवड करता येईल। असेच वेगवेगळे गव्हर्नमेंट शासन निर्णय असतील, परिपत्रके असतील, याविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।